Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhude. Today we will see the chapter Inventory Control. In that, we will see the technique of inventory control, that is economic order quantity. So there are number of techniques for inventory control, but in today's lecture we will see the economic order quantity. So this technique is used to find out how much of the inventory is to be ordered. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही एक टेक्निक आहे इन्व्हेंटरी कंट्रोल करायची. तर या टेक्निकमध्ये काय होणार आहे की किती अमाऊंटमध्ये क्वांटिटी ही प्लेस करायची, दॅट इज नथिंग बट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही एक अशी क्वांटिटी असणार आहे की जी जास्त पण नसणार आहे आणि जी अतिशय कमीसुद्धा नसणार आहे. एक व्यवस्थित अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी इन्व्हेस्टमेंटवरती इफेक्ट करणार नाही, अशी क्वांटिटी की जी प्रोडक्शन प्रोसेसला अफेक्ट करणार नाही, दॅट क्वांटिटी इज नथिंग बट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. सो दिस टेक्निक इज यूज टू फाइंड आउट हाउ मच of the inventory is to be ordered. The correct quantity to buy is the quantity at which the ordering cost and inventory carrying cost will be minimum. तर आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी केव्हा प्लेस करणार किंवा ऑर्डर केव्हा प्लेस करणार, when the ordering cost and inventory carrying cost are low, at that time we place or we buy the correct quantity of that inventory. तर जेव्हा आपण कुठलीही इन्व्हेंटरी परचेस करतो आहे, कुठला प्रॉडक्ट आपण परचेस करतो आहे किंवा कुठला रॉ मटेरियल आपण परचेस करतो आहे, तर अशी क्वांटिटी परचेस करणार आहे की जी क्वांटिटी इन्व्हेस्टमेंटवरती अफेक्ट करणार नाही. तर ही क्वांटिटी जेव्हा आपण परचेस करतो आहे तर त्यावेळेस ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट या दोघं कॉस्ट कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. And when ordering cost and carrying cost are minimum, at that time we place or that quantity are the correct quantity for buying the raw material or for buying the inventory. So that ordering cost consists of cost of paperwork इन्वॉल्व इन अ प्लेसिंग अँड ऑर्डर. आता ऑर्डरिंग कॉस्टमध्ये कोणते कोणते पॅरामीटर हे इन्क्लूड असतात आणि कॅरिंग कॉस्टमध्ये कोणते कोणते पॅरामीटर हे इन्क्लूड असतात. सो जनरली इन ऑर्डरिंग कॉस्ट विच कन्सिस्ट ऑफ कॉस्ट ऑफ पेपरवर्क इन्वॉल्व इन अ प्लेसिंग अँड ऑर्डर लाईक यूज ऑफ पेपर, टायपिंग, पोस्टिंग, फिलिंग etc. Apart from that, it also includes cost of salary of staff involved in this work, the cost incidental to placing an order like follow-up, receiving and inspection. आता ऑर्डरिंग कॉस्ट थोडक्यात अशी कॉस्ट किंवा अशी किंमत की जी कॉस्ट लागणार आहे फॉर प्लेसिंग अँड ऑर्डर. जेव्हा एखादं प्रॉडक्ट आपल्याला परचेस करायचं आहे तर परचेस करत असताना जेव्हा आपण ऑर्डर प्लेस करू तर ती ऑर्डर प्लेस करत असताना जो काही खर्च लागेल, जे काही एक्सपेन्सेस लागेल, जी काही कॉस्ट लागेल, त्या कॉस्टला म्हणतो आहे आपण ऑर्डरिंग कॉस्ट. दॅट इज द ऑर्डर कन्सिस्ट ऑफ द कॉस्ट ऑफ पेपरवर्क इन्वॉल्व इन अ प्लेसिंग अन ऑर्डर लाईक यूज ऑफ पेपर, टायपिंग, पोस्टिंग, फिलिंग etc. And apart from that, it includes salary of staff. जो व्यक्ती जे डिपार्टमेंट ऑर्डर प्लेस करण्यासाठी इन्वॉल्व आहे, दॅट इज दॅट स्टाफ इन्वॉल्व इन दिस वर्क. देन apart from that, for follow-up, whatever cost required, for receiving whatever cost required, and for inspection whatever cost required, that all costs are included under that ordering cost. So the ordering cost is more or less fixed. तर ऑर्डरिंग कॉस्ट ही मोर असू शकते और लेस असू शकते, बट दिस इज अ फिक्स्ड वन. द इन्व्हेंटरी कॉरिंग, सेकंड जी
cost आहे, that is a carrying cost. So that inventory carrying cost is represented by the items like rent of storage. आता carrying cost म्हणजे काय की थोडक्यात की जे इन्व्हेंटरी आपण कॅरी करणार आहे फ्रॉम प्लेस वेअर इट इज परचेस अँड वेअर इट इज टू बी युटिलाइज. असा स्पॉट, अशी प्लेस की जिथून आपण परचेस करणार आहे आणि ज्या ठिकाणी ती युटिलाइज होणार आहे. ओके, दिस इज अ कॅरिंग कॉस्ट. जी कॅरी करण्यासाठी, जे ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा कॅरिंग म्हणा, तर ती जी कॉस्ट लागणार आहे त्याला कॅरी करण्यासाठी, दॅट कॉस्ट इज नथिंग बट कॅरिंग कॉस्ट. सो दॅट कॅरिंग कॉस्ट इज रिप्रेझेंटेड बाय द आयटम्स लाईक रेंट ऑफ स्टोरेज फॉर स्टोरिंग दॅट गुड्स, then cost of insurance for that goods or that storage house or that godowns, and taxes for purchasing that product, whatever taxes are included or whatever taxes are there, that included in a carrying cost. Then salary of storekeeper, जो स्टोअरकीपर असणार आहे की जिथं तो प्रॉडक्ट ते हँडल करणार आहे, मीन्स ज्या ठिकाणी ते ठेवलेलं असणार, ज्या स्टोअरमध्ये ठेवलेलं असणार, त्यातला तो स्टोअरकीपर, त्याची सॅलरी. अँड लॉसेस इन स्टोअर ड्यू टू पिलिफरेज, वेस्टेज अँड ब्रेकेजेस. सो दॅट ऑल कॉस्ट आर इन्क्लुडेड इन अ कॅरिंग कॉस्ट. जसं रेंट असेल ऑफ स्टोरेज, रेंट ऑफ स्टोरेज, cost of insurance, salary of storekeeper, losses which is occur at the time of pilferage mana or wastage or breakages. So that all things are included under a carrying cost. Ordering cost, order place करत असताना लागणारी cost. Carrying cost, इन्व्हेंटरीला कॅरी करण्यासाठी लागणारी cost, that is a carrying cost. Then the method for determination of economic order quantity. आता how much quantity will be required to place that order, means किती क्वांटिटीमध्ये ते प्रॉडक्ट घ्यायचे, that is the economic order quantity. So that quantity is determined by using the following methods. First one, that is the tabular determination of EOQ. Second, that is graphic presentation of EOQ, and last one, that is determination of EOQ by an algebraic formula. So first we will see that is tabular method. So here there is a use of table, and from that table we will find out the annual cost of that product. So a tabular arrangement of data relating to the item of material help in a determination of an approximate EOQ. So from that table we will find out, or from that table we will find out the EOQ or approximate EOQ, and this arrangement may help the company to find out the number of order that need to be placed weekly, quarterly, monthly or yearly. तर या टेबलवरनं आपल्याला मीन्स एक साधारणतः अनुभव येत असतो किंवा एक साधारणतः आयडिया येत असते की किती क्वांटिटी किंवा किती नंबर ऑफ ऑर्डर आपण प्लेस करायचं आहे. जसं वीकली असेल, क्वार्टरली असेल, और इयरली असेल, मंथली असेल, हाफ इयरली असेल. सो दॅट नंबर्स आर टेकन फ्रॉम दॅट टेबल्स. दिस टेबल फॉलोइंग help to determine the EOQ, means following that table is help to determine that EOQ. So first column, that is the number of orders per year. Second, annual ordering cost. Third, that is annual inventory carrying cost, and last column, that is the total cost. So when we will place order 12, that is per month order, 12 in a years, that is per month. So at that time the ordering cost will be 120, the annual inventory carrying cost will be 8.3, and total annual cost will be 128.33. जेव्हा आपण ऑर्डर प्लेस केल्या 12 ऑर्डर पर इयर, म्हणजे मंथली 1 ऑर्डर आपण प्लेस केली. सो ऑर्डरिंग कॉस्ट जी असणार आहे ती ऑर्डरिंग कॉस्ट असणार आहे 120. ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट जी असणार आहे 8.33, अँड टोटल ॲन्युअल कॉस्ट विल बी 8.23.
128.33. Same thing, when we place the order 6 per year, at that time ordering cost will be 60, annual inventory carrying cost will be 16.66, and total annual cost will be 76.66. आता ही क्वांटिटी किंवा ॲन्युअल कॉस्ट कशी निघणार आहे, तर एक फॉर्म्युला आहे की त्या फॉर्म्युलावरनं आपण जनरली बघत असतो. सो द आयटम विच आर परचेस वन्स एव्हरी मंथ, द ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट विल बी, जेव्हा मंथली एखादी ऑर्डर आपण प्लेस करतो, मीन्स इयरली 12 ऑर्डर आपण प्लेस करतो. ओके, सो 10/100. आता 10 इज नथिंग बट अ ordering cost, so that 10 is nothing but a ordering cost for one order. So 10/100 into 1000/12, that is 12 order per year. So we will get the answer 8.33, which is given here, 8.33. So 10/100 into 1000/12 is equal to rupees 8.33. So from that table it is observed that the total annual cost for purchasing the items are lowest when it is bought 3 times per year. The total annual cost at this frequency is 63.33 per year. तर जेव्हा आपण 3 ऑर्डर पर इयर प्लेस करत असतो, सो ॲन्युअल जी कॉस्ट असणार आहे, ॲन्युअल ऑर्डरिंग कॉस्ट, वेन वी प्लेस ऑर्डर 3 पर इयर, ॲट दॅट टाईम ॲन्युअल कॉस्ट विल बी 30, अँड ॲन्युअल इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट दॅट इज 33.33, and the total annual cost that is 63.33. So when we place order 3 per year, ordering cost 30, then annual inventory carrying cost can be calculated by using summation of number of order per year plus annual ordering cost. This is the annual inventory carrying cost, that is 33.33, and total annual cost, that is summation of column number 2, that is annual ordering cost plus annual inventory carrying cost. The answer will be 63.33. This is regarding tabular method for determination of EOQ. Then next, that is graphical presentation of EOQ. So the economic order quantity can also be determined graphically. तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपण ग्राफिकली सुद्धा डिटरमाइन करू शकतो. when if graph is plotted between order quantity and cost to order and carry, the ideal order size is point where the sum of both cost is the minimum. So when we place or when we graph do, at that time, or we plot the graph at that time when ordering cost and carrying cost are bisect together, means the point occur at A where line representing annual carrying cost intersect the line representing ordering cost. तर जेव्हा annual ordering cost and total annual cost to order and carry are minimum, that point is nothing but economic order quantity. This is graphical presentation of EOQ, means ordering cost and annual ordering cost and total annual cost to carry. जेव्हा bisect means they are intersect, not bisect, they are intersect with each other, that point where all the costs are minimum, means both costs are minimum, that point is nothing but economic order quantity.
Then next, that is determination of EOQ by algebraic formula. So by using that formula, means EOQ can be computed by using following formula. So EOQ is equal to under root 2 into A into B upon C into S, where A is equal to annual consumption of that inventory or of that product, then B is equal to buying cost per order. So for buying that order, whatever cost is required, that is nothing but buying cost per order, then cost per unit of material. C is nothing but cost per unit of that material, and S is equal to storage and other inventory carrying cost. So by using that formula, we can determine the exact economic order quantity. This is the determination of EOQ by different methods. Thank you.